प्रशांत कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी। कोरटकरचा मुक्काम जुना राजवाडा पोलीस ठाण्यात। कोरटकर विरोधात कोल्हापूरकरांचं चप्पल आंदोलन। प्रशांत कोरटकर कुणाच्या मदतीने लपून बसला? काँग्रेस नेत्यानं कोरटकरला लपवल्याचा भाजपचा आरोप। भाजप नेत्यानं प्रशांतला आश्रय दिल्याचा प्रत्यारोप। अरे आम्ही तिघ एकमेकाच्या पायात पाय घालणारे नाही आहोत। एकमेकाच्या हातात हात घालून राज्यकारभार आम्ही चालवणार आहोत। कितीही प्रयत्न करा, आम्ही पायात पाय घालणारे नाही। आम्ही हातात हात घालून राज्यकारभार चालवणारे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला। परभणीच्या पाथरीचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी अडचणीत। सर्व्हिस रोडवर बांधलेल्या बेकायदा संकुलाच्या चौकशीचे महसूल मंत्र्यांचे आदेश। जास्त मायलेज देणाऱ्या आणि महागडे पार्ट्स असलेल्या बाईक चोरांच्या निशाण्यावर। संभाजीनगरमध्ये बाईक चोरांची नवी मिजाज। झी24 तासचा स्पेशल रिपोर्ट। सोलापुरात 60 उद्योजक 300 कोटींची गुंतवणूक करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा। सोलापुरातील उद्योग क्षेत्राला बूस्टर डोस। महाबळेश्वरचं तापमान 37 अंशांवर। गेल्या 10 ते 12 दिवसांपासून उन्हाच्या कडाक्यानं नागरिक त्रस्त। थंड हवेच्या ठिकाणचा पाराही वाढला। आणि सोलापूर जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा। पावसामुळे शेतीसह द्राक्ष बागांचं मोठं नुकसान।